Hello student, welcome to our next lecture video. In this lecture, we study the remaining content of clarification and filtration. So, in last lecture we studied the filtration and clarification, definition, difference and their theories of filtration. So, today we start with the factor affecting filtration. So, what is factor which affect, or how many factor which are affecting the rate of filtration? So there are various factor which are affect the rate of filtration. So starting with first, so first is pressure. So the rate of filtration of liquid is directly proportional to the pressure difference between the filter medium and filter cape. Okay, so फिल्ट्रेशनचा लिक्विडचा फिल्ट्रेशनचा जो रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या डिफरन्स बिटवीन फिल्टर मीडियम अँड फिल्टर केक. फिल्टर पेप आणि फिल्टर मीडियमच्या दोघांच्या डिफरन्स हा काय असतो तुमचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो फिल्ट्रेशन ऑफ लिक्विड. सो thus the rate of filtration can be increased by applying pressure on the liquid being filtered or by decreasing the pressure beneath the filter. ओके, एकतर जर तुम्हाला सपोज फिल्ट्रेशनचा रेट वाढवायचा असेल, फिल्ट्रेशन लवकरात लवकर तुमचा लिक्विड किंवा सेपरेशन झालं पाहिजे, तुमचं सॉलिड वेगळे पाहिजेत आणि लिक्विड वेगळं पाहिजे किंवा गॅस वेगळं पाहिजे. ओके, ते फिल्ट्रेशन लवकरात लवकर प्रोसेस कंप्लीट करायची असेल तुम्हाला विलेस टाईममध्ये, तर लार्ज किंवा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रेशर ॲप्लाय करावं लागेल. प्रेशर ॲप्लाय केला जास्त प्रमाणामध्ये की त्यामुळे काय होतं आहे, फिल्ट्रेशन लवकर होतं आहे. किंवा बॉटम साईडला सपोज फिल्ट्रेशन करत असेल तर तुम्ही रिव्हर्स प्रेशर करून पटकन प्रेशराईज करून काय करावं लागतं तुम्हाला, ते फिल्ट्रेशन पूर्ण फॉर्म्युलेट करावं लागतं. ओके, सो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द filter medium and filter cape. So next is the viscosity. So viscosity is the rate of filtration is inversely proportional to the viscosity. हा काय इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, विस्कोसिटी इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. द रेट ऑफ फिल्ट्रेशन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द विस्कोसिटी ऑफ लिक्विड अंडरगोस फिल्ट्रेशन. सो लिक्विड विच आर व्हेरी विस्कस गेट फिल्ट्रेट स्लोली इन कंपॅरिझन टू द लिक्विड विथ लो विस्कोसिटी. म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे की ज्या फ्लुइडची विस्कॉसिटी कमी असेल, ओके, म्हणजे अल्कोहोल क्लोरोफॉर्म घेतलं तुम्ही तर हे सर्व लवकर फिल्टरेट होईल ॲज कम्पेअर टू सपोज ग्लिसरीन, ओके, अदर सिरप्स, असे तुमचे जे फॉर्म्युलेशन असतील तर त्यांना थोडे जास्त वेळ लागेल फिल्ट्रेशनला. सो लिक्विड विथ लो विस्कोसिटी, रिडक्शन ऑफ विस्कोसिटी of liquid by rising the temperature is frequently done in order to accelerate filtration. जर तुम्हाला फिल्ट्रेशन वाढवायचं असेल किंवा विस्कोसिटी कमी करायची असेल तर फ्लुइडची, तर आपण टेम्परेचर इन्क्रीज करू शकतो. पण प्रत्येक वेळेस आपण टेम्परेचर इन्क्रीज नाही करू शकत, कारण की सपोज काही फॉर्म्युलेशन असे असतात की टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे डिकम्पोजिशन होऊ शकतं मटेरियलचं, किंवा ते अनस्टेबल होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात, बरोबर. सो काही फॉर्म्युलेशनला तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतरही तुम्ही काय करू शकता, फिल्टर करू. एक्झाम्पल, सिरप्स आर मोर क्विकली फिल्ट्रेट वेन हॉट दॅन कोल्ड. एक्झाम्पल सिरप दिलं आहे त्यांनी. मग सिरप जर तुम्ही गरम करून जर फिल्ट्रेट केलं ते लवकरात लवकर फिल्टर होते ॲज कम्पेअर टू कोल्ड. ओके, दिस इज विस्कोसिटी. विस्कोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लिक्विड अंडरगोज फिल्ट्रेशन. नेक्स्ट इज अ surface area of filter media. Surface area काय आहे, the rate of filtration is directly proportional to the surface area of filter media. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे जेवढा तुमचं फिल्टर पेपरचा एरिया एवढा जास्त फिल्टर पेपरचा एरिया तेवढं जास्त पटकन फिल्ट्रेशन होतं. ओके, द रेट ऑफ फिल्ट्रेशन इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द surface area of filter medium. Plating the filter paper or using a flint funnel increase the effective surface area of the filter paper for the filtration. So filter press also work on the same principle. म्हणजे जेवढं तुम्ही प्लेन
प्लेट टाईप फिल्टर पेपर जर तुम्ही अटॅच केला, सरफेस एरिया त्या फिल्टर पेपरचा किंवा त्या फिल्टर मीडियाचा जास्त असेल तर तेवढा जास्त एरिया तो काय करतो आहे फिल्ट्रेशनसाठी यूज करतो आहे लिक्विड. सो लवकर काय होतं त्याचं फिल्ट्रेशन होतं. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द surface area of filter media. Next is the temperature. So temperature of liquid can be filtered. So temperature play an important role in the rate of filtration. Rate of filtration मध्ये किंवा फिल्ट्रेशनसाठी टेम्परेचर कसं इफेक्टिव्ह आहे ते सांगतो मी. जसं विस्कोसिटीचं आत्ता एक्झाम्पल बघितलं आपण, बरोबर. जर विस्कोस काही फ्लुइड असेल तुमचे तर त्याला टेम्परेचर राईज करून त्याला आपण थोडं हॉट केलं आणि त्यानंतर फिल्ट्रेशन केलं तर लवकर फिल्टर होते ॲज कम्पेअर टू कोल्ड. जसं सिरपचं एक्झाम्पल बघितलं तसं दिलं आहे. विस्कोसिटी इज रिड्यूस बाय राईज इन टेम्परेचर अँड द फिल्ट्रेशन ऑफ विस्कस ऑइल सिरप एक्सेट्रा इज ऑफन ॲक्सिलरेटेड बाय फिल्ट्रेटिंग देम while they are still hot. Okay, this is the next parameter. This is a diagram of various filter medium, filter funnel types, some papers, filter papers there are given in diagram. Next is the fifth number factor, that is the particle size. The rate of filtration is directly proportional to the particle size of solid to be removed. Rate of filtration काय directly proportional आहे solid particles सोबत. So it is easier to filter a liquid having core particle than having very fine divided particles. म्हणजे थोडे जाड पार्टिकल्स कोर साईजचे पार्टिकल असतील तर ते फिल्टर करायला इझिली फिल्टर करता येतात ॲज कम्पेअर टू फाईन पार्टिकल्स. मग रिझन काय आहे, फाईन पार्टिकल्सचं सेपरेशन करताना किंवा फिल्ट्रेशन करताना फाईन पार्टिकल्स जर डिस्ट्रीब्यूट असतील सोल्युशनमध्ये काय प्रॉब्लेम येतो तर ते पुढे आपण बघू. सो coarse filtrating media can be used to filtrate liquid having coarse particles and hence it increase the rate of filtration. Therefore it is easier to filter a liquid having coarse particles than that having finely divided particle because coarse filtrating media can be used to filter liquid having core particles and hence it increase the rate of filtration. Therefore before filtration some method should be adaptable to accumulate the finely divided particle into coarse particles or to increase the particle size by precipitation. ओके, जर फाईन पार्टिकल असतील तर केक फॉर्मेशन किंवा अगमुलेशन ते एकमेकाला चिटकून जातात आणि त्या ठिकाणी केक फॉर्म करू शकतात, त्यामुळे फिल्ट्रेशनला प्रॉब्लेम होतो. ओके, नेक्स्ट इज द pore size of filter media. The rate of filtration is directly proportional to the pore size of the filter media. Directly proportional है. So the liquid having coarse particle required as a coarse filtrating media to remove them. So the rate of filtration is increased when a coarse filter media is for the filtration. Okay. Next is the thickness of cake. Thickness of cake म्हणजे जेव्हा तुम्ही फिल्ट्रेशन करता तेव्हा सॉलिड सेपरेट होतात. मग ते सॉलिड सेपरेट झाल्यानंतर लिक्विड खाली कंटेनरमध्ये पडतं आहे आणि तुमच्या फिल्टर मीडियावरती काय आहे ते सॉलिड जे पार्टिकल्स आहेत ते प्रेझेंट आहे तुमचं मटेरियल. मग ते एक त्या ठिकाणी एक घट्ट केक फॉर्म करतं काही वेळेस किंवा मग हळूहळू जसं जसं ते त्या ठिकाणी सेपरेट होतं तसं तसं एक लेअर फॉर्म करतं. सो थिकनेस ऑफ केक, त्यालाच केक म्हणतात. ओके, द रेट ऑफ फिल्ट्रेशन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द थिकनेस ऑफ फिल्टर केक formed during the process of filtration. As the filtration process proceeds, the solid particles start depositing on the filter media. Okay, right, deposition होतं for solid particles filter media वरती and thus it increase the thickness of the cake and तशी त्याचे काय होते केक फॉर्म होते, थिकनेस इंक्रीज होते and decrease the rate of filtration. जसं जसं फिल्ट्रेशन त्या केक जाड होत जाईल, थिकनेस वाढत जाईल तसं तसं फिल्ट्रेशनचा जो रेट आहे तो कमी होत जाईल. कारण की फिल्ट्रेशनसाठी खाली जे लिक्विड आहे तुमचं लिक्विड किंवा गॅस आहे ते पास होईलच जागा राहणार नाही कारण की याची थिकनेस जास्त असेल ना केकची, त्यामुळे. सो इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. सो नेचर ऑफ सॉलिड मटेरियल, द रेट ऑफ फिल्ट्रेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोरोसिटी ऑफ द फिल्टर केक. डायरेक्टली प्रोपोर्शनल. द पोरोसिटी ऑफ द फिल्टर केक डिपेंड ऑन द नेचर ऑफ द सॉलिड particles. 10 be removed from the liquid. Filter reeds are sometimes added
to the filtrating liquid to make a pores cakes. Okay, this is the all about the factor affecting rate of filtration. So there are 8 factors which affect the rate of filtration. So sum up the rate of filtration which depend on various factors can be written as rate of filtration is equal to area of filter into pressure difference divided by viscosity into resistance of cake and filter. Okay, this is the formula or the factor which are affecting the rate of filtration. So next point is the filter media. So what is filter media? The surface upon which solid are retained in the process of filtration is known as a filter media. फिल्टर मीडिया म्हणजे जेव्हा फिल्ट्रेशनसाठी एक फिल्टर पेपर जो असतो, सपोज एक्झाम्पल फिल्टर पेपर, तर फिल्ट्रेशनसाठी जेव्हा फिल्ट्रेशन प्रोसेस तुम्ही स्टार्ट करता तेव्हा फिल्ट्रेशन प्रोसिजरमध्ये सॉलिड पार्टिकल ज्या पेपरवरती किंवा ज्या इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी रिटेन होतात, ओके, त्या वस्तूला किंवा त्या थिंगला काय म्हणतात? फिल्टर मीडिया. अ गुड फिल्टर मीडिया शुड प्रोसेस द फॉलोइंग कॅरेक्टर. मग काय पाहिजे ते एक फिल्टर मीडिया तुम्ही जेव्हा चूज करणार आहे त्याच्यामध्ये काय आयडियल कॅरेक्टर्स पाहिजेत त्याचे. तर त्यामध्ये फर्स्ट, इट शुड नॉट ॲब्झॉर्ब द कन्स्टिट्युएंट ऑफ द लिक्विड प्रिपेरिंग अंडरगोज फिल्ट्रेशन. त्यांनी कोणत्याही प्रकारचे लिक्विडमधले काही कन्स्टिट्युएंट असतील केमिकल ते ॲब्झॉर्ब केले नाही पाहिजेत. ओके, इट शुड बी रेजिस्टंट टू कोरोजन ॲक्शन ऑफ द लिक्विड तुम्हाला फिल्ट्रेशन करायचे, मग ते करोजन नाही झालं पाहिजे. ओके, गंज त्यांनी धरला नाही पाहिजे ड्यू टू द लिक्विड. इट शुड हॅव स्मूथ सरफेस ऑफ इझी डिस्चार्ज ऑफ केक. आणि जो केक आहे फॉर्म झालेला आहे त्याच्यावरती ड्यू टू द रिटेन्शन ऑफ द सॉलिड, तो केक लवकरात लवकर काय झाला पाहिजे, तो इझिली डिस्चार्ज झाला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट, फोर्थ, इट शुड अलाव फ्री फ्लो ऑफ लिक्विड. 5 नंबर, इट शुड बी रेजिस्टंट टू केमिकल रिएक्शन विथ द कंटेंट ऑफ लिक्विड टू बी फिल्टरेड. अँड 6 नंबर, इट शुड हॅव सफिशियंट मेकॅनिकल स्ट्रेंथ टू रेजिस्ट द डॅमेज दॅट ऑकर्स ड्युरिंग द फिल्ट्रेशन ऑफ लिक्विड अंडर प्रेशर. जेव्हा तुम्ही त्याला प्रेशराईज किंवा एक्सटर्नल प्रेशर देतात फिल्ट्रेशनसाठी, तेव्हा डॅमेज न झाला नाही पाहिजे तो. ओके, त्याची स्ट्रेंथ काय पाहिजे, मेकॅनिकल स्ट्रेंथ एकदम स्ट्रॉंग पाहिजे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट, सिलेक्शन ऑफ फिल्टर मीडिया डिपेंड ऑन. कसं फिल्टर मीडिया कसं सिलेक्ट करायचं आहे तुम्ही. फर्स्ट, द क्वालिटी ऑफ मटेरियल टू बी फिल्टर. ओके, द नेचर ऑफ द प्रोडक्ट टू बी फिल्टर, दॅट इज विस्कस ऑर एक्स. द साईज ऑफ द सॉलिड पार्टिकल्स टू बी रिटेन ऑन द फिल्टर. अँड फोर्थ, द पर्पज ऑफ फिल्ट्रेशन. म्हणजे जेव्हा तुम्हाला काही एखादी लिक्विड फिल्ट्रेशन किंवा तुम्हाला कोणतं फिल्टर मीडिया किंवा कोणतं फिल्टर मीडिया यूज करायचं आहे, कोणत्या वेळेस, कोणत्या मेथडला किंवा कोणत्या सोल्युशनसाठी, तर त्याच्या काही सिलेक्शन त्यांनी पॅरामीटर दिले. पहिले, क्वालिटी ऑफ मटेरियल टू बी फिल्टर. कोणत्या क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला फिल्टर करायचं आहे त्याच्या बेसवर तुम्ही फिल्टर मीडिया काय करायचं आहे, चूज करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची प्रोडक्टचं नेचर, म्हणजे विस्कस असेल तर कोणत्या नेचरचं फिल्टर घ्यावं लागेल तुम्हाला मीडिया. ओके, त्याच्यानंतर साईज ऑफ द सॉलिड पार्टिकल्स रिटेन. किती साईजपर्यंत सॉलिड पार्टिकल्स रिटेन होऊ शकतात. ओके, त्याच्यावरती डिपेंड. आणि पर्पज ऑफ द फिल्ट्रेशन. ओके, दिस इज द मेथड ऑफ or the selection of the filter media depend on that parameter. Okay, remaining content will be discussed in next lecture. Thank you very much.